पुरवठा निरीक्षक परीक्षेमध्ये आलेले अतिशय महत्त्वाचे गणिताचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काल झालेल्या पेपरमधील विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर त्यांना जेवढे प्रश्न आठवले ते सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुमचे 10 ते 15 गणिताचे प्रश्न 100% बरोबर येणार। मित्रांनो, यासारखीच प्रश्न असू शकतात, फक्त अंक बदल, म्हणून 100% सांगतो हे प्रश्न पहा, तुम्हाला गणिताचे सर्व प्रश्न सोडवता येतील। चला तर पाहूया मग कालच्या परीक्षेमध्ये आलेले पुरवठा निरीक्षकमधील गणिताचे स्पष्टीकरण लगेच। प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे 2y अधिक 1y अधिक y क्यूब अधिक 2y अधिक y क्यूब बरोबर 148, तर y ची किंमत किती असेल? तर मित्रांनो, हा प्रश्न अगदी तोंडी सुटतो। या ठिकाणी y क्यूब आणि y क्यूब 2 आहेत, म्हणजे कोणत्या दोन संख्येच्या घनाची बेरीज 148 पेक्षा कमी असू शकते। या ठिकाणी कुठल्याही संख्येचा घन केला तर तुम्हाला ही बेरीज, उदाहरणार्थ 4 चा घन 64 ची दुप्पट 128 होतं, 5 चा घन 125 त्याची दुप्पट 225, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन चूक आहेत। राहिला हा ऑप्शन, पण हा सोडवायचा कसा ते सांगतो तुम्हाला। हे 2y क्यूब आणि म्हणजे y क्यूब आणि y क्यूब म्हणजेच 2y क्यूब प्लस हे y 2y 1y आणि 2y म्हणजेच 5y बरोबर 148। या ठिकाणी जर पर्यायाचा विचार केला तर 2 4 चा क्यूब अधिक 5 गुणिले 4, हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी 2 गुणिले हे 64 येईल प्लस 20, आणि म्हणजे 64 गुणिले 2 म्हणजेच 128 प्लस 20 बरोबर 148। तर या ठिकाणी पर्याय वापरूनच हा प्रश्न सोडवायचा आहे। मेथड न सोडवायला गेला तर तुम्हाला भरपूर वेळ लागेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 0904116 या अंकापासून किती अंकी 5 अंकी संख्या तयार होतील ज्याच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल? तर या ठिकाणी एकक असेल किंवा दशक स्थान असेल किंवा शतक स्थान असेल, कोणत्याही स्थानाचा जर विचार केला तर 1 2 3 4 5 या 5 अंकापासून 120 संख्या तयार होतात। एकूण संख्या जर विचार केला तर एकूण संख्या ह्या 120 होतात, त्याच्यामध्ये एकूण 5 डिजिट आहेत, म्हणून ह्याला 5 ने डिजिट न डिवाइड करूया तर हे येईल 24। म्हणजेच यापैकी कोणताही अंक जर एककला विचारला असेल, एकक, दशक किंवा शतक किंवा हजार इथपर्यंतच, कारण 10,000ला 0 पुन्हा येणार नाही, म्हणजे या ठिकाणी कोणताही अंक 24 वेळेस असेल, म्हणजेच या ठिकाणी 0 हा अंक या 5 अंकी संख्येमध्ये एकक स्थानी असेल तर 24 वेळा असेल, दशक स्थानी असेल तरी 24 वेळा असेल, शतक असेल तरी 24 असेल। तर यासारखी प्रश्न आजच्याही परीक्षेमध्ये असू शकतात, संभाव्य प्रश्न आहेत मित्रांनो। हे सर्व प्रश्न ज्यांनी काल परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न असून त्यांच्या स्मरणशक्तीवर त्यांना जेवढे प्रश्न आठवले तेवढे प्रश्न मला पाठवले आणि त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय। त्या सर्व मित्रांचं धन्यवाद। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच। पुढचा प्रश्न असा आहे 22 15 8 1 आणि पुढे किती? या ठिकाणी जर विचार केला, या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा जर विचार केला तर या ठिकाणी 7 वजा केले, इथं पुन्हा 7 वजा केले, पुन्हा 7 वजा केले, आता इथून जर 7 वजा केलं तर 1 वजा 7 म्हणजेच वजा 6 उत्तर येईल। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले वजा 5 अधिक 7a अधिक 6a वर्ग छेदामध्ये 2a अधिक 1। जर हा जर प्रश्न आपण लिहून घेतला व्यवस्थित तर असा तयार होईल 6a वर्ग वजा 7a वजा 5, आणि छेदामध्ये हे 2a प्लस 1 असंच राहिलं। या ठिकाणी जर याचे अवयव पाडले तर अगोदर 6 आणि 5 चा गुणाकार करावा लागेल, तो येईल -30, आणि याचे विभाजक पुन्हा -10 येण्यासारखे, म्हणजे -10 आणि +3 हे अवयव पडतील। तर या ठिकाणी आपण जर याचे अवयव लिहिले तर या पद्धतीने लिहिता येतील 6चा a वर्ग वजा 10a अधिक 3a वजा 5 छेदामध्ये 2a प्लस 1। या ठिकाणी पुन्हा जर या ठिकाणी कॉमन काढलं इथून तर या ठिकाणी कॉमन निघेल 2a, कंसात राहील 3a वजा 5, दुसऱ्या कंसातून कॉमन निघेल 1, कंसात राहील 3a वजा 5 छेदामध्ये आहे 2a प्लस 1। त्यानंतर 3a प्लस 5 आणि 3a प्लसचा 1 कंस बाहेर निघेल, म्हणजे 3a वजा 5 1 कंस, आणि दुसऱ्या कंसामध्ये 2a प्लस 1 छेदामध्ये राहील 2a प्लस 1, हे पूर्ण कटेल आणि शिल्लक राहील। तुम्हाला उत्तर असेल ह्याचं 3a वजा 5। तर हा पर्याय बरोबर असणार आहे। तर यासारखे प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये सुद्धा असू शकतात, अतिशय सोपे आणि सहज प्रश्न सोडवता येतात मित्रांनो। यानंतरचा प्रश्न, या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले 2 फासे फेकले असता गुणाकार विषम येणाऱ्या संख्या मिळण्याची संभाव्यता किती? तर मित्रांनो, 2 फासे जेव्हा आपण फेकतो तेव्हा आपल्याला नमुना अवकाश हा मिळतो।
तर हा नमुना अवकाश आहे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असे एकूण टोटल 36 नमुना अवकाश मिळतात. म्हणजेच आपण n ऑफ s जर विचार केला तर n ऑफ s लिहू शकतो 36. यामध्ये आपल्याला विषम गुणाकार मिळेल, म्हणजेच 1 गुणिले 1 विषम होईल, 1 गुणिले 3 पण विषम येईल, 1 गुणिले 5 पण विषम होईल, 3 गुणिले 1 पण होईल, 3 गुणिले 3 पण होईल. तर असे जर एकूण संख्या विचारल्या तर समजा प्रोबॅबिलिटी किंवा n ऑफ a चा जर विचार केला तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 मिळतील आपल्याला. कारण 1 1 1 3 1 5 3 1 3 3 3 5 5 1 5 3 आणि 5 5 अशा 9 संख्या असणार आहेत ज्यांचा गुणाकार विषम येणार आहे. म्हणून या ठिकाणी याची संभाव्यता जर काढायची असेल आपल्याला तर p ऑफ a जर काढायचं असेल तर 9/36 लिहावं लागेल, म्हणजेच 1/4. तर ही याची संभाव्यता असेल. तर यासारखा एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार 100%. संभाव्यतावरचा 1 किंवा 2 प्रश्न 100% परीक्षेमध्ये येणार. काळजीपूर्वक हे पाहून घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे ऑरेंज यातील कोणत्याही अक्षराची पुनरावृत्ती न करता 6 अक्षरी किती शब्द तयार होतील. तर या ठिकाणी जर विचार केले एकूण शब्द किती आहेत 1 2 3 4 5 6. तर ह्या 6 अक्षरापासून दुसरा 6 अक्षरी शब्द तयार करायचा आहे पुनरावृत्ती न होता. तर त्यासाठी सूत्र आहे 6 फॅक्टोरियल, म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ह्या जर सर्वांचा गुणाकार केला तर 6 पंचे 30, 30 चोक 120, 360 आणि 2 म्हणजे 720 उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला ऋण 6 x चा 7 अधिक 8 x चा 4 वजा 2 x चा वर्ग याला वजा 2 x वर्गनं भागायचं आहे. तर या ठिकाणी 2 x वर्गनं भागत असताना हे वजा 2 x वर्गनं जर भागलं डायरेक्ट तर याच्या निम्म होईल, म्हणजेच हे ऋण 6 च्या ऐवजी ऋण 3 आणि 2 घातांक x आहे तर 7 आहे, म्हणजेच x इथं 5वा राहील, अधिक पुन्हा 2 न ह्याला भाग आहे 4 x चा घातांक दुसरा वजा ह्याला 2 न भागल्यानंतर 1च राहील आणि x वर्ग कटून जाईल, म्हणजे हे उत्तर असेल. म्हणून याचं पर्यायामध्ये उत्तर असणार आहे 3 वजा 3x चा 5वा अधिक 4x वर्ग वजा 1. तर हे उत्तर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे 3 मीटर लांब 2 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. तर मित्रांनो या ठिकाणी पाणी मावायचं म्हणजे ज्याची घनता काढायची आहे, घनफळ काढायचे अगोदर पाण्याच्या टाकीचं. घनफळ म्हणजेच L गुणिले B गुणिले H, म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 2 गुणिले 1 हे जर सोडवलं तर आपल्याला 6 घन मीटर मिळेल. आपल्याला माहित असेल 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर असतं, म्हणून 6 घन मीटर बरोबर 6000 लिटर पाणी मावेल. तुम्हाला पर्यायामध्ये लिटरमध्येच विचारलेला आहे. फक्त एवढी कन्सेप्ट तुमची क्लिअर असावी की 1 घन मीटर बरोबर 6000 लिटर, 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर आणि 6 घन मीटर बरोबर 6000 लिटर. तर या प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 0 1 2 3 5, म्हणजे 0 1 2 3 आणि 5 अंक वापरून 5 अंकी संख्या तयार केल्यास 2 ने विभाज्य संख्या किती तयार होतील. तर या ठिकाणी पहा 5 अंकी संख्येचा जर विचार केला तर मगासारख्याच आपण 120 संख्येचा विचार करतो. तर एकक स्थानचा जर अंक केला, एकक स्थानी 0 आणि 2 आलं तरच संख्या 2 नी विभाज्य असते, म्हणजे 2 नी भाग जातो. तर 0 एकक स्थानी 24 वेळा असेल आणि 2 पण एकक स्थानी 24 वेळा असेल, म्हणजेच अशा एकूण 48 संख्या आपल्याला मिळतील. तर हे सर्व तोंडी आणि काही सेकंदामध्ये प्रश्न सुटतात मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न आहेत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे 2 फासे एकाच वेळी फेकले असता बेरीज 5 मिळण्याची संभाव्यता किती. आता आपण या ठिकाणी मगाच या ठिकाणी उदाहरण पाहिलेलं आहे. तर बेरीज 5चा जर विचार केला आपण या ठिकाणी पहा नंबर ऑफ एसचा जर विचार केला तर आपल्याला 36 मिळणार आहेत. बेरीज 5 असणाऱ्याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बेरीज 5 म्हणजेच 1 अधिक 4 बेरीज 5 येते. त्यानंतर 3 आणि 2 बेरीज 5 येते. 3 आणि 2 2 अधिक 3 बेरीज 5 येते. त्यानंतर बेरीज 5 5 1 अधिक 4 यांची पण बेरीज 5 येते.
आता या ठिकाणी इथून पुढे सर्व संख्या आपल्याला मोठ्या असल्यामुळे यांची बेरीज 5 येणं शक्य नाही, म्हणजे आपल्याला 1 2 3 4 या ठिकाणी 4 गट मिळालेले आहेत. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल एन ऑफ एस, म्हणजे टोटल एस येतात आपल्याला 36. आणि एन ऑफ इव्हेंटचा जर विचार केला तर इव्हेंटमध्ये आपल्याला 4 इव्हेंट मिळतात. ते 4 इव्हेंट म्हणजेच 1 4 2 3 3 2 आणि 4 1. आणि म्हणून याची प्रोबॅबिलिटी जर विचार केला पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 4/36. 4 1 4 4 9 36 म्हणजेच 1/9. तर 1/9 हे उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. मित्रांनो, तुम्ही ही परीक्षा देत असला तर 100% संभाव्यतावरचे 2 ते 3 प्रश्न असणार आहेत. संभाव्यता नावाचा एक चॅप्टर आपण घेतलेला आहे. पूर्ण संभाव्यतावर 2 पिरियड आपलं लेक्चर आहे. तुम्ही व्हिडिओ चेक करा. व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ते प्रश्न पाहायला मिळतील. यानंतर पाहूया पुढचा भाग. 3 नाणी फेकली असता एकच छापा पडण्याची संभाव्यता किती? तर आता हा प्रश्न सोडवत असताना 3 नाणी फेकलेली असता म्हणजे आपल्याला संभाव्यता कशी लिहिता येते पहा. एस जर आपण लिहिलं तर एच 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 टी एच टी टी त्यानंतर टी 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 त्यानंतर टी टी एच टी एच 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 टी एच टी एच टी. तर हे एकूण नंबर ऑफ एसचा जर विचार केला तर नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपल्याला 8 मिळणार आहे. यामध्ये आता एकच वेळेस फासा आलेला आहे असा जर विचार केला आपण, छापा एक वेळेस छापा म्हणजेच हेड आलेला आहे. हेडचा जर विचार केला एकच वेळेस हेड कुठं आहे पहा, 1 2 आणि 3. या ठिकाणी 3 ठिकाणी हेड आलेला आहे म्हणजेच हे 3/8 असणार आहे. म्हणून याची संभाव्यता आहे 3/8. तर या ठिकाणी 3 छापा टाकल्यानंतर 3 नाणी फेकल्यानंतर काय होतं याची संभाव्यता तुम्हाला लक्षात आली असेल. संभाव्यतावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. संभाव्यतावरचे व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवर 2 ते 3 व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओ कसे पाहायचे तर तुम्ही जे इजिनियस मॅथ चॅनल पाहत आहात ते एक सांगतो तुम्हाला. त्याच्या साईडला या ठिकाणी डीपी दिसतो. या डीपीला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या चॅनलचं होम पेज मिळेल आणि होम पेजवर तुम्हाला व्हिडिओ नावाचं एक ऑप्शन मिळेल. ते या व्हिडिओला जर क्लिक केला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ अगदी 400 व्हिडिओ तुम्हाला ओळीनं पाहायला मिळतील. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. तर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे 986चा घातांक 986च्या एकक स्थानी कोणता अंक येईल? मित्रांनो, यासारखे प्रश्न यापूर्वीही आपण चॅनलवर दिलेले आहेत. तर यासाठी अतिशय सोपा पर्याय म्हणजेच या 986ला 4 ने भागा अगोदर 4 2 8 1 उरलं हे 18 झालं. 4 चौक 16. या ठिकाणी पुन्हा 2 उरेल हे 6 येईल आणि 4 सक्क 24. तर या ठिकाणी बाकी तुम्हाला मिळणार आहे बाकी 2 येणार आहे आणि बाकी 2 आहे म्हणजेच एकक स्थानी 6 आहे म्हणून 6 गुणिले 6 2 वेळेस खरा. या ठिकाणी 36 येईल म्हणजेच एकक स्थानचा अंक असणार आहे 6. दुसरी एक गोष्ट अशी आहे की एकक स्थानी 6 असेल तर कोणताही घातांक केला तर 6च एकक स्थानी येतो. परंतु हे सर्व संख्येसाठी लागू नाही, फक्त 6 साठीच आहे. एकक स्थानी 6 असल्यास कितीही घातांक केले तरी उत्तर एकक स्थानी 6च येतं. परंतु या ठिकाणी जर 4 आलं 2 आलं 3 आलं तर तुम्हाला हे सूत्र वापरावं लागणार आहे. म्हणून हे सूत्र दिलेलं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. x वजा y बरोबर 4 आणि xy बरोबर 21 तर x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती? तर थोडं जर निरीक्षण केलं तर कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 4 येतो, वजाबाकी 4 येते आणि गुणाकार 21 येतो तर तुम्हाला लक्षात येईल 7 गुणिले 3 जर केलं तर 21 येतं आणि 7 मधून 3 गेल्यानंतर 4 येतं. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 7 असेल आणि y बरोबर 3 असेल. या जर दोन्हीचा वर्ग केला आपण x वर्ग अधिक y वर्ग तर 7चा वर्ग 49 आणि y चा वर्ग म्हणजे 9. उत्तर येईल 58 आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. तर याप्रमाणे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न संभाव्यतावरील 4था प्रश्न झाला आपल्या या व्हिडिओमध्ये. म्हणजे तुमच्या पेपरमध्ये पण नक्कीच संभाव्यतावरचे 3 ते 4 प्रश्न 100% असतील. आज पाऊस पडण्याची संभाव्यता 0.55 आहे तर पाऊस न पडण्याची संभाव्यता किती? तर हे सोडवत असताना अगदी सोपं आहे. पाऊस पडण्याची संभाव्यता ही पडण्याची संभाव्यता आपल्याला दिलेली आहे पडणे 0.55. आता पाऊस न पडणे
याची आपल्याला शोधायची आहे. तर यासाठी अतिशय सोपं आहे. पाऊस पडणे आणि न पडणे दोन्ही मिळून 1 व्हायला पाहिजे, म्हणून 1 मधून हे 0.55 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 0.45 आणि 0.45 या ठिकाणी पर्यायामध्ये कुणाचा भागाकार केल्यानंतर मिळेल हे शोधा. तुम्हाला नक्कीच सापडेल 9/20, कारण 9/20 ला जर तुम्ही भागलात तर तुम्हाला 0.45 मिळणार आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. तुम्हाला एखादी संभाव्यता दिली आणि एखादी विचारली न पडण्याची वगैरे, तर या ठिकाणी या पद्धतीनं 1 मधूनच वजा करायचं हे पण लक्षात ठेवा, कारण पडणे आणि न पडणे मिळून 1 असायला पाहिजे, म्हणून 1 मधून 0.55 गेलं तर हे येईल. तर मित्रांनो, सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चॅनल सोबत राहा. चॅनलच्या सोबत राहिल्यानंतर तुमचं गणित तर परफेक्ट होईल, परंतु कोणत्याही स्पर्धा परीक्षेची कधीच अडचण येणार नाही. आणि आपलं चॅनल महाराष्ट्रातील सर्वात लवकरात लवकर स्पष्टीकरण देणारं पहिलं चॅनल आहे. चॅनलच्या सोबत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता चॅनलवर भरपूर व्हिडिओ मी अपलोड करतोय, दररोज व्हिडिओ अपलोड करतोय. परंतु जर आपणास गणित शिकायचं असेल, संपूर्ण गणित, तर आपल्याकडे व्हॉट्सअपवर क्लास घेतला जातो, ऑनलाईन व्हॉट्सअप क्लास. तर हा व्हॉट्सअप क्लास नेमकं कसा चालतो याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. ऑनलाईन व्हॉट्सअप क्लासमध्ये दररोज रात्री 8:30 ते 10 या वेळेमध्ये चॅटिंगद्वारे हा व्हॉट्सअपचा जो क्लास आहे हा चॅटिंगद्वारे घेतला जातो. आणि संपूर्ण बॅचमध्ये एकूण 3 महिन्याची बॅच आहे. 3 महिन्यामध्ये संपूर्ण बेसिक गणित आणि गणितातील महत्त्वाच्या ट्रिक्स सर्व शिकवलं जातं आणि हे तुम्हाला घरी बसून शिकता येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रत्यक्ष वर्गामध्ये समजत नाही, परंतु व्हॉट्सअपवर कसं समजेल. तर मित्रांनो, जवळपास 2 वर्षापासून हे व्हॉट्सअपवरील क्लास चालू असून तुम्हाला जर गणित घरी बसून शिकायचं असेल तर नक्कीच या क्लासला जॉईन व्हा. या क्लासमध्ये आपण संपूर्ण बेसिक गणित, ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ट्रिक्स सर्वच शिकवल्या जातात. त्याचबरोबर आता नवीन मेगा भरती पण येणार आहे 36,000 पदासाठी. आणि 36,000 पदासाठी जर तुम्हाला नोकरीच्या आणि जॉबच्या शोधात असाल मित्रांनो, तर गणित अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा असून संपूर्ण गणित तुम्हाला व्हॉट्सअपवर घरी बसून शिकता येणार आहे. 3 महिन्यामध्ये तुमचं संपूर्ण गणित पूर्ण शिकता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं, हा क्लास कुणासाठी आहे किंवा कुणाला याची गरज पडू शकते. तर मित्रांनो, अगदी स्कॉलरशिप पासून विद्यार्थी, त्याचबरोबर पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, टीईटी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा क्लास अतिशय महत्त्वाचा असून अनेक विद्यार्थी हे जॉब करतात आणि दिवसभर जॉब असल्यामुळे त्यांना क्लास लावणं होत नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा क्लास आहे. त्याचबरोबर अनेक महिला लग्न झाल्यामुळं त्यांना क्लास लावायला अडचणी आहेत. त्याचबरोबर बऱ्याच महिला, बऱ्याच मुली ह्या खेड्यामध्ये राहतात आणि खेड्यामध्ये क्लासची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते क्लास लावू शकत नाहीत. आणि शहरामध्ये येऊन क्लास लावायचा असेल तर मग रूम करणं, हॉस्टेल्स आणि इतर बराच खर्च, म्हणजे तुम्हाला नुसतं गणित शिकायचं असेल तर 10,000पेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. तर या सर्व गोष्टीचा विचार केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही. या ठिकाणी प्रत्येकाला पैसा असून सुद्धा वेळ नसल्यामुळे ते क्लासेस करू शकत नाहीत. या सर्व गोष्टीचा विचार करून व्हॉट्सअपवर गणित क्लास ही एक सुवर्ण संधी आहे. घरी बसून अगदी दररोज तुम्ही हा क्लास पाहू शकतात. त्याचबरोबर तुमचं गणित परफेक्ट करू शकतात. जर आपण हा व्हॉट्सअपचा क्लास जॉईन केला तर 1000 प्रश्न असलेला गणित प्रश्नसंच तुम्हाला घरपोच पोस्टाने पाठवला जातो. यामध्ये 1000 गणिताचे प्रश्न आहेत जे की स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हा प्रश्नसंच तुम्हाला घरपोच पाठवला जातो आणि या क्लाससाठी फक्त 1000 रुपये मानधन तुम्हाला भरावं लागतं. म्हणजे 1000 रुपये 3 महिन्यासाठी आहेत. 3 महिन्यासाठी 1000 रुपये, याचा अर्थ असा आहे एक प्रश्नसंच तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आणि 3 महिने म्हणजे महिना 200 ते 250 रुपये इतकी अगदी कमी मानधनावर हा क्लास आपण घेत आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे घरी बसून संपूर्ण बेसिक गणित शिकण्याची. मित्रांनो, आता नवीन बॅच आपण लगेच सुरू करत आहोत आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपवर नेमकं कसं शिकवलं जातं हे जर पाहायचं असेल तर 2 दिवस तुम्हाला डेमो क्लास पण पाहायला मिळेल. डेमो क्लासमध्ये तुम्हाला लक्षात येईल की गणित समजतं का व्हॉट्सअपवर आणि गणित कोणत्या पद्धतीने शिकवलं जातं. तुम्हाला जर डेमो क्लास जॉईन करायचा असेल तर 8856 046 142 नंबरवर व्हॉट्सअप करा आणि डेमो क्लास जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवा. आपलं नाव लिहा. तुम्हाला डेमो क्लासला जॉईन केलं जाईल. 2 दिवस क्लास पहा
आवडलं तरच पुढचा तुम्ही क्लास जॉईन करू शकतात, नाही आवडलं तर काहीही बंधन नाही. परंतु नेमकं व्हॉट्सअपवर गणित शिकण्याची ही एक सुवर्ण संधी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण सुरुवात केलेली आहे आणि सध्या 200 पेक्षा जास्त विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीनं दररोज गणित शिकत आहेत. तर मित्रांनो, अगदी 5वी पासून ते MPSC पर्यंत जे गणित बेसिक तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा क्लास अतिशय महत्त्वाचा असून भरपूर ट्रिक्स आणि बेसिक गणित शिकवलं जाईल. जर तुम्हाला डेमो क्लासला जॉईन व्हायचं असेल तर 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि रिक्वेस्ट पाठवा. जीनियस मॅथ्स नावानं हा नंबर सेव्ह करून तुम्ही व्हॉट्सअपवर लगेच मेसेज करा, तुम्हाला डेमो क्लासला जॉईन केलं जाईल. तर या पद्धतीनं घरी बसून गणित शिकता येईल. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच.